नमस्कार मित्रांनो, माझ्या सुनील थत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आहे बाबा आमटे, हे समाजसेवक, महान समाजसेवक, जे आपल्या मराठी माणसासाठी अभिमान असायला पाहिजेत आणि आहेत. त्यांचा आज 111वी जयंती आहे. तर आपण त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. माझ्या मते सर्व मराठी माणसांना त्यांच्या कार्याबद्दल माहिती असेलच, पण समजा तरुण वर्गाला याच्याबद्दल माहिती नसेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सर्वांना पाठवा, म्हणजे बाबा आमटे यांच्याविषयी आपल्या मराठी माणसाला सर्व जी माहिती पाहिजे ती सगळी त्यांना मिळेल. स्पेशली तरुण वर्गाला याची खास गरज आहे, कारण त्यांना बाबा आमटे हे कोण होते, त्यांचं कार्य काय होतं आणि त्यांनी किती मोठं काम करून ठेवलेलं आहे हे नक्की कळायला पाहिजे. मित्रांनो, माझे वडील पत्रकार, सुपरस्टार पत्रकार अनिल थत्ते यांच्या मुळे मला अनेक मोठमोठ्या लोकांशी भेटीगाठी घेता आल्या, त्यांच्याबरोबर चर्चा करता आली, त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्याशी गप्पा मारता आल्या आणि एक नातेवाईक आपल्या घरामध्ये येतात तशा पद्धतीचं वातावरणामध्ये त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याबरोबर छानपैकी विचार त्यांचे ऐकता आले. आणि त्याच्यामध्ये हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरही मी अनेक वेळेला मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनेक वेळेला गप्पा मारल्या. त्यावेळेला मी 3-4 वर्षांचा असेन आणि हळूहळू मोठा होत गेलो, तसं त्यांचं कार्य आणि ते किती महान आहेत हे मला कळत गेलं. पण अतिशय छान गप्पा मारायचे ते माझ्याशी. आम्ही म्हणजे वडिलांचं तर छान रिलेशन होतं, त्यांची मैत्री होती. माझे वडील पत्रकार अनिल थत्ते हे मार्मिक चे संपादकीय लिहायचे बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली, आणि मार्मिकमध्ये अनेक लेखही लिहायचे. त्यामुळे अनेक वेळेला मातोश्रीवर जाणं आमचं व्हायचं, सहकुटुंब जाणं व्हायचं आणि बाळासाहेबांचे विचार ऐकणं, त्यांचे विचार ऐकून त्याच्यावरनं प्रभावित होणं आणि तसंच त्यांच्याशी छान गप्पा, मनमोकळ्या गप्पा मारणं, याचं सौभाग्य मला लाभलं माझ्या वडिलांमुळे. तसंच अनेक मंत्री, अनेक नेते, प्रत्येक पक्षातले नेते यांच्याबरोबरही माझ्या ओळखी झाल्या, माझ्या गप्पा झाल्या त्यांच्याबरोबर. तसंच काही समाजसेवक होते, अनेक समाजासाठी चांगले कार्य करणारे लोक होते, त्यांच्याबरोबरही मला विचार देवाणघेवाण करता आली, त्यांचे विचार ऐकता आले, त्यांचे विचारांचा प्रभाव माझ्यावर झाला. माझ्या लहानपणापासून या सर्वांबरोबर मी चर्चा करत असल्यामुळे, त्यांचे विचार ऐकत असल्यामुळे मला एक मार्गदर्शन छान मिळालं आणि त्याचा मला आयुष्यात खूप फायदा झाला. मित्रांनो, त्यातीलच एक महान समाजसेवक जे अतिशय खूप मोठं काम करून ठेवलेलं आहे त्यांनी, ते म्हणजे बाबा आमटे. त्यांच्याबरोबरही वडिलांचं काम होतं. ते म्हणजे बाबा आमट्यांबरोबर माझे वडील अनिल थत्ते हे काम करायचे आणि त्यांचे समाजसेवा आणि लोकांसाठी काम करणं हे मी त्यांच्यामुळे अगदी जवळून बघितलेलं आहे. तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेल माहिती नाही, पण साधारण 60तल्या लोकांना, व्यक्तींना माझ्या वडिलांच्या समाजसेवेबद्दल आणि त्यांची जी पार्श्वभूमी आहे समाजसेवेची किंवा त्या प्रकारच्या लोकांबरोबरची त्यांची जी उठबस होती ती माहिती असेल. पण कदाचित तरुण लोकांना आता हे माहिती नसेल, तर मी काही प्रमाणात सांगू शकतो की बाबा आमटे यांनी जी समाजसेवा केली त्याच्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात घनदाट अरण्यात हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प सुरू केला होता बाबा आमटे यांनी. भामरागडची भ्रमणगाथा नावाचे लेख आणि साहित्य माझ्या वडिलांनी लिहिलं. पत्रकार अनिल थत्ते यांनी भामरागडची भ्रमणगाथा लिहिली. त्याचे आजही लेख तुम्हाला साधना या साप्ताहिकाच्या म्हणजे गुगलवरती जाऊन तुम्ही सर्च केलं तर साधना या साप्ताहिकाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला
ते लेख वाचता येतील. आणि अतिशय जवळनं ते सगळं माझ्या वडिलांनी बघितलं आणि त्याच्यातही त्यांनी समाजकार्य केलं. त्याच्यामध्ये आदिवासी जे मुख्यतः माडिया गोंड या जातीचे आदिवासी होते, त्यांच्यासाठी सेवा केली, त्यांच्यासाठी कार्य केले. लोक बिरादरी प्रकल्प होता, त्याच्यामध्ये माझे वडील अनिल थत्ते हे काम करत होते बाबा आमटे यांच्या बरोबर. बिरादरी प्रकल्प काय होता, तर बाबा आमटे यांनी 23 डिसेंबर 1973 रोजी भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे प्रकल्प सुरू केला. त्याचा उद्देश काय होता, तर तो उद्देश असा होता, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी माडिया गोंड या आदिवासी लोकांच्या आरोग्य, शिक्षण, विकासासाठी कार्य करणे हा उद्देश होता लोक बिरादरी प्रकल्पाचा. तसंच आदिवासी मुलांना शिक्षण, कुष्ठरोग्यांवर उपचार आणि वन्यजीवांचे संरक्षण याकरिता त्यांनी कामे केली. तर हे जे कार्य आहे ते आता डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या नेतृत्वातही आजही चालू आहे. मित्रांनो, बाबा आमटे यांचं महान कार्य काय काय होतं हे सांगायची गरज नाही. पण जर का तुम्हाला, आता तुम्ही तरुण असाल किंवा तुम्हाला त्यांची माहिती अजून जाणून घ्यायची असेल, तर मी कार्य त्यांचे सांगतो. आनंदवन 1948 मध्ये चंद्रपूर जवळ सुरू केलेला हा प्रकल्प कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी एक स्वयंपूर्ण गाव बनला. सामाजिक चळवळींमध्येही बाबा आमट्यांनी सहभाग घेतला. नर्मदा बचाव आंदोलन आणि वन्यजीव संरक्षण यांसारख्या चळवळींमध्ये ते सक्रिय होते. त्याचप्रमाणे लोक बिरादरीबद्दल तर मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. बाबा आमटे यांना कुठले कुठले पुरस्कार मिळाले याविषयी थोडी माहिती. बाबा आमटे यांना पद्मविभूषण, पद्मश्री, रॅमन मॅग्सेस पुरस्कार, संयुक्त राष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार, गांधी शांतता पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार, तसेच जमनालाल बजाज पुरस्कार आणि इतरही काही बरेच पुरस्कार हे त्यांना प्राप्त झालेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक मराठी माणसाला नक्की फॉरवर्ड करा, त्यांना पाठवा आणि त्यांना बघायला सांगा. आणि आपल्या मराठी माणसाचे अभिमान असलेले मराठी जन हे प्रत्येक आपल्या मराठी मराठी कम्युनिटीमधनं मराठी समाजातनं जे कोणी महान कार्य केलेले आहे त्या सर्व लोकांची आपल्याला माहिती असली पाहिजे, ते गरजेचं आहे. आणि मराठी भाषा, मराठी आपल्याला टिकवायची असेल, जगवायची असेल, तर जे काही आपले प्रकल्प होते, जे काही मराठी महान व्यक्ती होत्या आपल्या, त्यांच्याबद्दल माहिती घ्या आणि ती लोकांना सांगा. जय महाराष्ट्र, जय भारत, जय हिंदुस्तान. माझ्या स्मिनिल थत्ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. देव तुमचं भलं करो आणि येणाऱ्या 2026 या नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या स्मिनिल थत्ते यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.